मजा आली. पैसे वसूल झाले, पैसे तर गेले नाही पण एन्जॉय खूप आला, खूप म्हणजे खूप. हे माझ्या फ्रेंड सगळे, हे आमचे एक मित्र. माझे फ्रेंड आम्ही मुलुंडमध्ये सेटलेट पॉल नावाची फार्मा कंपनी आहे, त्यामधून आम्ही आलेलो आहे. आज संडे, आज आमच्या ग्रुपमधल्या 2 फ्रेंड्सचा बड्डे आहे. एक आमची संगीताताई, हां ही आमची संगीताताई, त्यांचा बड्डे आहे. आणि हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर संगीता. नेक्स्ट आणि दुसरी म्हणजे शीतल, तिचं पण बड्डे. तिथे आम्ही जशी सुरुवात केली तिथून बड्डे सेलिब्रेट केला. ते लोकेशन पण खूप छान होतं. त्यानंतर आम्ही वर गेलो, वर दर्शन केलं, तिथे मस्त पाणी, तिथे एन्जॉय केला. त्यानंतर तिथले पंडित वगैरे पण सपोर्टिव्ह आहे. मंदिर पण त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं की खूप वर्षाआधी तिथे पिंड होती, ते त्यानंतर हे बाकीचं बांधकाम झालं. आणि अशा प्रकारे आम्हाला सगळी माहिती पण मिळाली, आमचा एन्जॉय पण झाला. माझं नाव दीपक आहे, दीपक आडपे. मी बदलापूरचाच आहे, कोंडेश्वरचा. आणि आमच्या इथे सगळेजण मजा करायला येतात या ठिकाणी. आणि इथे मजा करायला पावसातून आमची जागा खूप फेमस आहे इकडची. खूप लांबून पब्लिक येते इकडे. जाम मजा येते आमच्या इथं सगळी लोक व्हायला मजा करायचं. हिरवागार असतो पावसामध्ये, बाहेरची लोक येऊन इथे मजा करतात, त्याच आमचा आनंद आहे. आणि त्याच आम्हाला खूप आनंद होतो. अशा प्रत्येक लोकांनी इकडे यावं आणि इकडे मजा करावी. आमचे 1 तारीखपासून इथं कुठे लागलेले आहे. पर्यटक येतात, पण त्यांनी शांततेत यावं आणि तिथं एन्जॉय करावी आणि निघून जावं. परंतु अतिशोक करतात, ते पाण्यात उड्या मारायला बघतात, पिऊन खाऊन येतात. तर त्यांना सांगितले तुम्ही या, आनंदाने या, इथं वरती माळावर बसा, खा प्या, आंघोळ करा आणि निघून जावा. परंतु अतिशोक केल्यामुळं आताच एक बुडाला होता, त्याला आम्ही आता पाण्यात बाहेर काढला. तर असं करू नका, आमची विनंती आहे. आणि पर्यटनाने आनंद लुटा, परंतु प्लीज आम्हाला कोऑपरेटिव्ह करा, एवढंच बोलतो. गौरव दादा, आम्ही 5 वर्षापासून इथे हे धंदा करतो आणि पावसाळ्यातच आमचा धंदा इथे असतो. बहुत बढ़िया. आप फर्स्ट टाइम आए हैं यहाँ पर? बिल्कुल फर्स्ट टाइम आए. कैसा लगा आपको कोंडेश्वर? बहुत ही अच्छा. मंदिर तो अभी तक गए नहीं है, मंदिर जाएंगे, बट अभी तक तो एकदम बढ़िया लगा. बहुत सही जगह, बहुत ही खूबसूरत माहौल है. फैमिली के साथ एंजॉय कर रहे हैं. रोड में दिक्कत है बट ये जगह देखने के बाद सब छान, मस्त. फर्स्ट टाइम आले की अगोदर पण येऊन गेले? कोंडेश्वर ऐकलेलं होतं, पण बघायचं साक्षात काय होतं ते. फॅमिली सर्व घेऊन त्यांनी जरा कसं गव्हर्नमेंटने थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि इथे सुधारणा थोडी करायला पाहिजे. भरपूर कामं येतात. उल्हासनगरवरून आलो. मी या ठिकाणी आल्यानंतर एवढं बरं वाटतंय की आम्ही सर्वांना सांगू शकतो, ठाणे जिल्ह्यातलं सर्वात चांगलं कोंडेश्वर देवस्थान या ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटकांनी यावं आणि महाराष्ट्राची ही संस्कृती, ही कोंडेश्वर महादेवाचं मंदिर आणि हा निसर्गरम्य परिसर याचा एन्जॉय घ्यावा. आज संडेच्या दिवशी आलेलो आहे आणि आम्ही दरवर्षी या ठिकाणी येत असतो. हर हर महादेव, हर हर महादेव. Oh
येत्या दीपावलीत करणार आहोत आणि ते 5 एकरचा राहणार आहेत आणि त्याचं जे कार्य आहे ते मलंगडच्या कल्याणच्या मलंगडच्या पायथ्याशी आंबे गावात होणार आहे 5 एकरवरती गोशाला. चल